दक्ष पोलीस न्यूज, पहिले खाकी मग बाकी। नाशिक महापालिकेतर्फे एक माहिती पुस्तिका, आपण कचऱ्याचं वर्गीकरण कसं करावं याच्यासाठी एक माहिती पुस्तिका प्रत्येक नागरिकाला घरोघर पोहोचवण्याचं काम मनपा कर्मचाऱ्यांमार्फत सुरुवात झालेली आहे। प्रभाग क्रमांक 26 मध्ये लवकरच प्रत्येक नागरिकाच्या घरात ही माहिती पुस्तिका देण्यात येईल आणि याच्यानुसार आपण कचऱ्याचं वर्गीकरण करून येणाऱ्या घंटागाडीत कचरा टाकला पाहिजे, जेणेकरून आरोग्य चांगलं राहील आणि आपला प्रभाग सुधरेल। याच्यासाठी नाशिक महापालिकेचे सन्माननीय महापौर, उपमहापौर, स्थायी समितीचे सभापती या सर्वांनी हा अभिनव उपक्रम सुरुवात केलेले आहे। याच्यात आपण नाशिककर म्हणून सर्वांनी सहभागी झालं पाहिजे। सन्माननीय महापालिकेचे महापौर, उपमहापौर, सन्माननीय आयुक्त, सन्माननीय सर्व महापालिकेचे अधिकारी, सर्व कर्मचारी, सर्व आपण बघितलं असेल की ही मंडळी आपल्यासाठी कायमच आपल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते। आपण सांगितलेलं काम कसं पटकन होईल आणि ते काम चांगल्या पद्धतीने कसं होईल यासाठी स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक, हरित नाशिक यासाठी एक पुस्तिका छापून खरं तर हा सुंदर असा उपक्रम आहे की आपण ओला कचरा अलग टाकला पाहिजे, सुका कचरा अलग टाकला पाहिजे, प्लास्टिक वगैरे जे असेल ते अलग टाकलं पाहिजे। असं 3 प्रकारे त्याचं वर्गीकरण झालं पाहिजे। आणि ऑलरेडीच महापालिका हे भरपूर दिवसापासून राबवत आहे, परंतु तरी पण काही नागरिक एकत्र कचरा देतात आणि म्हणून ही पुस्तिका आहे की जेणेकरून आपण वर्गीकरण कसं करावं, वर्गीकरण करून अलग अलग कचरा कसा ठेवावे। त्यामुळे महापालिकेचं काम स्वच्छ सुंदर, महापालिकेचा परिसर होईल, आपला परिसर होईल। आणि जेव्हा आपला परिसर सुंदर असेल, स्वच्छ असेल, तेव्हा माझ्या मते आपलं नाशिक सुंदर असेल। म्हणून कळकळीची आपल्या सर्वांना विनंती करतो की कुठेही कचरा रस्त्यावर टाकू नका, तो वर्गीकरण करून आपल्याच 3 डबे घरात ठेवा आणि त्या डब्यांनी टाका आणि दररोज घंटागाडी आपल्याकडे येत आहे, त्या घंटागाडीतच कचरा द्यावे या असे आपल्याला विनंती करतो। हे पुस्तक आपल्या प्रत्येक नागरिकाला प्रत्येकाच्या घरी मिळणार आहे, प्रत्येक घरी एक पुस्तक मिळेल, आपण ते वाचावं, त्या पद्धतीने आपण हे वर्गीकरण करावं आणि महापालिकेस हे सर्व करून सहकार्य करावं अशी आपल्याला आपल्या सर्वांच्या पत्रकारांच्या मार्फत आमच्या अधिकारी वर्ग, सन्माननीय आयुक्त, महापौर, उपमहापौर आणि आमच्या सर्व नगरसेवकांच्या वतीने पत्रकारांमार्फत आपल्याला विनंती करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।